विद्यार्थी मित्र हो, तृतीय वर्ष कला आपला S4 या पेपरमध्ये इतिहास विषयासाठी मोगलकालीन भारत 1526 ते 1707 या सेकंड टर्मच्या प्रकरण पहिल्यामध्ये आपण मोगलकालीन इतिहासाची साधने याबद्दलची आपण माहिती पाहत असताना प्रारंभी आपण मोगलकालीन इतिहासाची पुरातत्वे साधने याबद्दलची आपण माहिती पाहिली होतीच. आता यानंतर आपण मोगलकालीन वाङ्मयीन साधने याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. वाङ्मयीन साधने म्हणजेच एक प्रकारे लिखित साधने या नावाने सुद्धा ही साधने ओळखली जातात. एकंदरीत तत्कालीन काळातील इतिहास लेखनासाठी या साधनांचा वापर जरा जपूनच करावा लागतो. मोगलकालीन इतिहासाचं लेखन करत असताना तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास लिहिण्यासाठी वाङ्मयीन साधनांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. या साधनांच्या माध्यमातून त्यांच्या कालखंडासंबंधीची माहिती देणारे अनेक ग्रंथ फारसी आणि अरबी भाषेमध्ये लिहिलेले आहेत. या ग्रंथांचे लेखक बहुतांशी स्वतः मोगल सम्राट, दरबारातील काही प्रतिष्ठित व्यक्ती, त्यांच्या जवळचे नातेवाईक यांनीच बहुतांशी लेखन केलेले आहे. मोगल काळातील इतिहास लेखनासंबंधीचे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ यांची रचना या काळात झालेली आहे आणि यावरून आपणास मोगल काळाचा इतिहास समजण्यासाठी किंवा उजेडात आणण्यासाठी उपयोग होत असतो. या वाङ्मयीन साधनांमध्ये पहिलं साधन आहे ते म्हणजेच तुझुक ए बाबरी, यालाच बाबरनामा असे म्हणतात. मोगल सत्तेचा संस्थापक बाबर याने स्वतःच्या आठवणी म्हणून जे आत्मचरित्र लिहिलं त्यालाच तुझुक ए बाबरी किंवा बाबरनामा असं म्हणतात. हा तुर्की भाषेतील ग्रंथ असून तो मोगल काळामध्ये अत्यंत लोकप्रिय झालेला आहे. पुढे त्याचे 4 वेळा फारसी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे. या ग्रंथातून बाबराने स्वतःच्या काळातील आणि हुमायूनच्या सुरुवातीच्या कालखंडातील माहिती यात नमूद केलेली आहे. बाबराचे स्वतःचं आत्मचरित्र आहे. या बाबरनाम्याचे एकूण 3 भाग असून पहिल्या भागामध्ये बाबराने फरगाना प्रांताचे राज्य कसे मिळवले याबद्दलची माहिती यात नमूद केलेली आहे. दुसऱ्या भागामध्ये त्याचे ठिकठिकाणचे वास्तव्य आणि त्याबद्दलची माहिती त्याने केलेली आहे. आणि तिसऱ्या भागामध्ये भारतावर आक्रमण केल्यानंतर भारतातील हालचाली या संदर्भाचं वर्णन यामध्ये केलेले दिसून येतो. एकंदरीत यात त्याने भारताबद्दलचं वर्णन करताना भारतातील जमीन, हवा, भाजीपाला, फळफळावळ, व्यापार, उद्योगधंदे, सामाजिक आणि आर्थिक स्थिती याबद्दलची माहिती त्याने नमूद केलेली आहे. एकंदरीत या लेखनात त्याने स्वतःचे मन, भावना आणि निष्कर्ष अशा पद्धतीची मांडणी केलेली आहे.
एक प्रकारे भारतातील केलेल्या नोंदी या भारताबद्दल एक विश्वसनीय ठेवाच म्हटला जातो आणि यातून तत्कालीन भारताची माहिती आपणास समजू शकते. यानंतर पुढचा साधन आहे ते म्हणजे हुमायूननामा. या ग्रंथाची लेखिका गुलबदन बेगम ही बाबराची मुलगी आणि हुमायूनची सावत्र बहीण. बाबराच्या मृत्यूच्या वेळेस ती 8 वर्षाची होती. हुमायूनने तिचे पालनपोषण करून तिचा सांभाळ केलेला आहे. 1557 मध्ये अकबराने तिला आग्र्याला बोलवले आहे आणि अकबराच्या सांगण्यावरून तिने फारसी आणि तुर्की अशा मिश्र भाषेतून हुमायूननामा हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. यामध्ये बाबर व हुमायून या 2 बादशांच्या घरगुती जीवनाची माहिती यात मिळते. साहित्यिक व ऐतिहासिकदृष्ट्या या ग्रंथाचे स्थान गौण मानण्यात आलेलं आहे. पण तरीसुद्धा बाबर आणि हुमायून यांच्या काळात घडलेल्या घटनांचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून यात तिने वर्णन केलेलं आहे. हुमायून व कामरान यांच्यातील संघर्ष, तत्कालीन राजकीय घडामोडी, बाबर व हुमायून यांच्या पत्न्या, मुले मुली आणि कुटुंबातील इतर व्यक्तींशी असलेला संबंध याचे विस्तृत वर्णन हुमायूननामा या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. पुढचं साधन म्हणजे कानूने हुमायूनी. खोंदामीर हा या ग्रंथाचा लेखक असून 1527 मध्ये तो इराणमधून भारतात आला होता आणि बाबराने त्याला आपल्या पदरी सेवेत ठेवलेलं होतं. बाबराच्या शेवटच्या 3 वर्षाच्या काळात तो बाबरासोबत होता. बाबरनंतर हुमायून हा सत्तेवर आला. याबद्दलची संपूर्ण माहिती कानूनी हुमायूनी या ग्रंथात त्याने नमूद केलेली आहे. एकंदरीत हुमायूनचे मोगली कायदे, जाहीरनामे, वटहुकूम यांचा समावेश या ग्रंथामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर हुमायूनच्या वैयक्तिक आवडीनिवडी यात तिने दिलेला असून एक प्रकारे भारतातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय जीवनाची माहिती या ग्रंथाच्या माध्यमातून मिळते. यानंतर पुढचा ग्रंथ आहे तारीख-ए-शहरशाही. हुमायून याच्या काळामध्ये एक अफगाण आक्रमक शहरशाह याने हुमायूनला सत्तेवरून दूर सारून आपली सत्ता प्रस्थापित केली होती. असा हा शहरशाह सुरी याबद्दलचं वर्णन करणारा हा तारीख-ए-शहरशाह सुरी हे साधन आहे. एकंदरीत अकबराच्या काळातील असलेला अब्बास खान या मनसबदाराने या शेरशाह सुरासंबंधीचा उल्लेखनीय माहिती तारीख-ए-शहरशाही या ग्रंथामध्ये नमूद केलेले आहेत. एकंदरीत शहरशाह सुराच्या काही चुकीच्या सुधार उल्लेख त्यात त्याने नमूद केलेल्या आहेत. या काळातील इतिहासकार निजामुद्दीन व बदवणे यांनी या ग्रंथाच्या रचनेसाठी मुख्य आधार घेतलेला आहे. मध्ययुगीन भारतातील इतिहासात शहरशाह हा अमर झाला आहे. या ग्रंथाचे एकूण 3 भाग असून पहिल्या भागामध्ये शहरशाह सूरचा उदय, त्याच्या सुधारणा, दुसऱ्या भागामध्ये इस्लाम धर्माचा इतिहास
तर तिसऱ्या भागामध्ये इस्लामशाहच्या वारसांनी घातलेला गोंधळ आणि हुमायूनने परत मिळवलेली राजसत्ता याबद्दलची माहिती यामध्ये नमूद केलेली आहे. यानंतर पुढचं साधन म्हणजे तारीखे अकबरशाही. अकबराबद्दलची माहिती सांगणारा हा ग्रंथ असून या ग्रंथाचा लेखक हाजी महम्मद आरिफ कंधारी हा असून हा अकबराचा प्रसिद्ध वजीर मुझफ्फर खान तुर्बत्ती याच्या नेतृत्वाखाली महसूल खात्यात तो अधिकारी होता. त्याने 1578 मध्ये हा ग्रंथ लिहून पूर्ण केला असून या ग्रंथामध्ये अकबराचे व्यक्तिमत्व, त्याच्या शासन पद्धतीचा मोठ्या प्रमाणात ओहापोह केलेला आहे. रायपूर संस्थानाबद्दलची माहिती या ग्रंथात त्याने नमूद केलेली दिसून येते. अशा विविध अनेक साधनांच्या माध्यमातून मोगल काळातील वाङ्मयीन साधनांच्या आधारे आपल्याला मोगलकालीन इतिहास लिहिण्यासाठी मदत होत असते. यानंतर पुढचा मुद्दा म्हणजेच परकीय प्रवाशांचे वृत्तांत किंवा प्रवास वर्णन. मध्ययुगामध्ये अनेक मोगल राजांच्या कारकिर्दीमध्ये युरोप खंडातून विविध देशातून अनेक प्रकारचे परकीय प्रवासी, धर्मप्रसारक हे भारतावर येऊन त्यांनी मोगल बादशाहांच्या भेटी घेतलेल्या आहेत. तर काही परकीय प्रवासी यांनी मोगलांच्या दरबारी नोकरी पत्करलेली होती. तसेच काही खाजगी व्यापारी होते, तर तसेच काही ख्रिश्चन धर्मप्रसारकही होते. यात बहुतेक अनेकांनी प्रदीर्घ काळ भारतामध्ये वास्तव्य करून त्या काळातील वर्णन लिहून ठेवलेलं आहे. अशा या परक्यांनी लिहून ठेवलेल्या माहितीला प्रवास वर्णन असे म्हणतात. या प्रवास वर्णनामध्ये प्रामुख्याने मोगल सम्राट, त्यांचा दरबार, त्यांची शासन पद्धती, त्यांची सैन्य व्यवस्था, तत्कालीन व्यापार, व्यवसाय आणि बहुजन समाजातल्या चालीरीती या संबंधीची मोठी माहिती या ठिकाणी या प्रवाशांनी आपल्या प्रवासवर्णनात लिहून ठेवलेलं आहे. हे प्रवासी साधारणपणे चिकित्सक, जिज्ञासू, धूर्त आणि धाडसी होते. अशी ही प्रवास वर्णने तत्कालीन काळातील इतिहास लेखनासाठी आणि इतिहासाची माहिती मिळवण्यासाठी एक पूरक साधन म्हणून उल्लेख केला जातो. यामध्ये प्रामुख्याने मोगल काळामध्ये रिचर्ड हॅक्यूट, विल्यम हॉकिन्स, सर टॉमस रो, सर जेम्स लँगस्टर, विल्यम हेरेज, पीटर मंडे, जॉन जॉर्डन, पियाटो डेला हॉले इत्यादी प्रमुख प्रवासी होऊन गेलेले आहेत. तर फादर मार्गारेट, फादर जेसिमी झेवियर, फादर इमॅन्युअल पिहानो, फादर थॉमस स्टीव्हन्सन इत्यादी ख्रिश्चन धर्मप्रसारक घेऊन गेले आहेत. तर रॉल्फ फिंच, पॉल कॅनिंग, विल्यम एडवर्ड इत्यादी व्यापारी भारतात येऊन गेलेले आहेत. आणि या सर्वांनी आपल्या प्रवास वर्णनात भारताबद्दलच्या नोंदी करून ठेवलेल्या असल्यामुळे तत्कालीन काळातील व्यापार, सामाजिक, धार्मिक, राजकीय स्थिती, राज्यकारभाराचे वर्णन, समाजातली स्थिती याबद्दलचं वर्णन त्यांनी आपल्या प्रवासवर्णनामध्ये नमूद केलेले आहे. यामध्ये कॅप्टन हॉकिन्स हा 1608 तर 1613 मध्ये भारतामध्ये आलेला होता. 1608 मध्ये इंग्लंडचा पहिला राजा जेम्स याचा वकील म्हणून कॅप्टन हॉकिन्स हा मोगलांच्या दरबारामध्ये जहांगीराच्या काळात भारतात आला होता. पर्याने इंग्लंडमधून आलेला हा पहिला युरोपियन प्रवासी होता.
कॅप्टन हॉकिन्स हा जवळपास 3 वर्षे मोगलांच्या दरबारात होता आणि या 3 वर्षाच्या काळात त्याने मोगलांच्या सम्राटांच्या चेन विलासासंबंधीचं मोगल दरबारातील रीतिरिवाजासंबंधीची बरीच माहिती त्याने लिहून ठेवलेली आहे. याचबरोबरच मोगल दरबारामध्ये पोर्तुगीजांचे वर्चस्व होतं. त्यांना व्यापारी सवलती दिलेल्या होत्या अशाबद्दलचं वर्णन कॅप्टन हॉकिन्सने लिहिलेलं आहे. त्याने मोगलांकडून व्यापारी सवलती मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्यक्षात मात्र त्याला कोणत्याही प्रकारचं यश न आल्यामुळे तो इंग्लंडमध्ये परत गेलेला आहे. यानंतर दुसरा एक परकीय प्रवासी म्हणजे सर थॉमस रो. याचा कालखंड आहे 1615 ते 1619. इंग्लंडमधून आलेला हा दुसरा युरोपियन प्रवासी. हा ब्रिटिश सम्राट पहिला जेम्स याचं पत्र घेऊन तो भारतामध्ये आला होता. त्याने सुद्धा मोगल सम्राट जहांगीराची भेट घेतलेली आहे आणि त्याच्याशी चांगली मैत्री संपादन केलेली आहे. पर्यायाने जहांगीर बादशाहकडून ब्रिटिशांना व्यापारी वसाहती स्थापन करण्याची परवानगी मिळवलेली आहे आणि याच प्रयत्नांमुळे पुढे इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनी नावाची एक व्यापारी कंपनी स्थापन करण्याच्या हेतूने आणि व्यापार करण्याच्या हेतूने त्यांनी सवलती दिलेल्या आहेत. सर थॉमस रो याचे वास्तव्याचा काळ हा बादशाह जहांगीराच्या काळातलाच होता. एकंदरीत त्याने आपल्या प्रवासवर्णनात मोगल बादशाहाचा दरबार, त्याची शासन व्यवस्था, राजकीय कर्मचारी, भारतीयांचं जीवन याचं सुरेख रेखाटन त्यांनी केलेलं आहे. एक प्रकारे सम्राट जहांगीराच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारं हे त्याचं प्रवास वर्णन आहे. अशा प्रकारे यानंतरचा पुढचा प्रवासी आहे तो म्हणजे फादर एडवर्ड टेरेमी. टेरी हा 1615 तो 1619 हा भारतामध्ये आलेला होता. फादर एडवर्ड टेरी हा इंग्लंडमधून सर थॉमस रो याच्याबरोबर भारतात धर्मप्रसारासाठी आला होता. हा कॅप्टन हॉकिन्सपेक्षा अधिक हुशार आणि आशियाई दरबारातील शिष्टाचाराचं त्याला उत्तम ज्ञान होते. भारतातील जवळपास त्याने 4 वर्षे वास्तव्य केलं. वेस्ट टू दी ईस्ट इंडीज या नावाने त्याने प्रवास वर्णन लिहून ठेवलेलं आहे. एडवर्ड टेरिस लिहितो की जहांगीराचे नूरजहानवर विलक्षण प्रेम होते. इतर स्त्रियांपेक्षा सम्राटावर या स्त्रीचे विशेष वर्चस्व होते. राज्याच्या सर्व कारभार तिच्या सल्ल्याने चालत असे. एकंदरीत दरबारातील अमीर उमराव संबंधी तो असे वर्णन करतो की या लोकांना मद्यपानाचे फार वेळ होते. साधारणतः काही लोक दारूला स्पर्श करीत नव्हते. हिंदू आणि मुस्लिम या दोघांच्या स्त्रियांचा बद्दलचं वर्णन तो करतो. निरनिराळे वस्त्र अलंकार याबद्दलची माहिती त्यात दिलेली आहे. एकंदरीत श्रीमंत वर्गातील स्त्रिया हे रत्नजडित जड जवाहीर दागिने वापरत असत अशाबद्दलचं मोगल काळातील सामाजिक जीवनाबद्दलची माहिती एडवर्ड टेरी याने नमूद केलेली आहे. यानंतर फ्रान्सिस वर्नेन हा 1658 तो 1668 या काळात भारतात आलेला होता. एकंदरीत हा फ्रेंच डॉक्टर 1658च्या सुमारास प्रवासाच्या निमित्ताने भारतामध्ये आलेला होता. सन 1659 मध्ये त्याची राजपुत्र दारा शेकाहाशी गाठ पडलेली आहे.
दाराने त्याला आपल्या दरबारात ठेवून घेतलेलं आहे आणि त्याने काही काळ मोगलांच्या दरबारी वैद्य म्हणून काम केलेले दिसून येते. औरंगजेबाने दाराचा पाडाव केल्यानंतर याबद्दलचं वर्णन त्याने नमूद केलेलं आहे. एकंदरीत मोगल दरबारातील व्यवहार त्याने अत्यंत बारकाईने पाहिलेला होता. मोगलकालीन भारतातील राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थितीवर त्याने चांगलाच प्रकाश टाकलेला आहे. याचबरोबर सूर्यग्रहण, जगन्नाथाची रथयात्रा, सतीचा प्रसंग याची माहिती त्याने नमूद केलेली आहे. शहाजहानच्या काळातील जनतेच्या हाल अपेष्टाबद्दलचे वर्णन त्याने केलेलं आहे. एकंदरीत तो असं म्हणतो की या काळात देश उद्ध्वस्त झालेला होता. प्रांतिक सुभेदार हे एक प्रकारे लहान जुलमी राजेच होते. त्यांच्याकडे प्रजेला तक्रार करण्याची संधी नव्हती. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. साम्राज्य हे पूर्णतः मोगल शासनांच्या राज्याच्या इच्छेनुसार चालत असेल. दरबाराचं वैभव वाढवण्यासाठी बादशांनी आपल्या दरबारी नोकर चाकर ठेवल्यामुळे राज्याचे दिवाळे निघालेले अशा प्रकारचं वर्णन तो करतो. अशा विविध परकीय प्रवाशांनी, धर्मप्रचारकांनी भारताबद्दलचं आणि त्यात मोगलकालीन दरबाराबद्दलचं वर्णन आपल्या प्रवास वर्णनातून नमूद केलेलं दिसून येतं. यानंतर या प्रकारातला शेवटचा मुद्दा आणि तो म्हणजे मोगलकालीन नाणकशास्त्र. एकंदरीत मध्ययुगीन भारतातील शासन व्यवस्था, सामाजिक आणि आर्थिक जीवन या सर्वांचा प्रभाव याबद्दलची माहिती आपल्याला नाण्यांच्या अभ्यासामुळे प्रकाशात येते. या काळात प्रामुख्याने मुसलमान शासकांनी, राजांनी नाणी आणि तत्कालीन हिंदू राजांची नाणी अशा दोन प्रकार या नाण्यांमध्ये आपल्यास आढळून येतात. मुस्लिम राजांच्या नाण्यावर साधारण पहिले 4 खलिफांचे नावे, तत्कालीन खलिफांचा नावांचा उल्लेख, भारतातील मुस्लिम राजे, नाणी तयार करण्याचे वर्ष, तसेच नाणी ज्या ठिकाणी तयार केली जातात त्याला टांगसाळ असं म्हणतात. हे टांगसाळ असलेलं शहर याबद्दलची माहितीचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. याचबरोबर अकबराच्या काळातील नाण्यांवर प्रामुख्याने राम सीतेचं चित्र, पक्ष्यांचे चित्र, जहांगीराच्या नाण्यांवर निरनिराळ्या राशींचे चित्र, इतर चिन्हे दिसून येतात. यावरून त्यांचे हिंदूंबद्दलचे धोरण स्पष्ट होते. तर औरंगजेबाचा कर्मठपणा नाण्यांवरून सिद्ध होतो. एकंदरीत बाबर आणि हुमायून यांनी शाहरुखी या नावाने चांदीची नाणी तयार पाडली होती. ही नाणी म्हणजेच मध्य आशियातील एक महत्त्वाचं चलन होतं. ही नाणी मुख्यतः आग्रा, दिल्ली, लाहोर, काबूल या ठिकाणी तयार केले जात होते. बाबराने लाहोर येथे 69 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या नाण्यावर मुख्य बाजूस एक वर्तुळाकार अबूबकर, उमर, उस्मान, अली अशी ही 4 खलिफांची संक्षिप्त नावे त्याने नोंद केलेली होती. विशेषतः करून नाण्यांबरोबरच या नाण्यांवर सुलतानांच्या, खलिफांच्या पदव्या यांचाही उल्लेख त्यामध्ये केलेला आहे. यातून तत्कालीन काळातील आपल्याला सुलतान, तत्कालीन बादशाह यांची नावे आपणास समजण्यास फायदा होतो किंवा उपयोग होतो. एकंदरीत बहुतांशी नाण्यांवर सर्वश्रेष्ठ ईश्वर राज्य, सार्वभौम चिरायू करो अशा प्रकारचा मजकूर आणि टांगसाळींच्या गावाचं नाव लिहिलेलं आहे. हुमायून याने सुद्धा मध्य आशियातील धर्तीवर सोन्याची नाणी तयार केली होती, परंतु ते लहान म्हणजेच फक्त 16 ग्रॅम वजनाचे होते. त्यावर मात्र त्याने टांगसाळीचा नावाचा उल्लेख केलेला नाही.
मोगलांच्याच काळामध्ये हुमायूननंतर थोडा 10 वर्षाच्या काळात शहरशाह सुरू हा एक अफगाण शासक आला होता आणि त्याने आपल्या काळात टांगसाळींची संख्या वाढवलेली आहे. त्याच्या आधी फक्त 7 टांगसाळी होत्या, तर याने या टांगसाळींची संख्या 23 पर्यंत वाढवलेली आहे. शहरशाहच्या काळात महत्त्वाचे म्हणजे व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्याने चांदीची नाणी बनवलीत. त्याचबरोबर त्यावर मजकूर आणि बाबर व हुमायून यांच्या नाण्याचा प्रभाव त्याच्या नाण्यावर पडलेला दिसून येतो. याने सुद्धा काही चौकोनी आकाराची नाणी तयार करून एका बाजूला 4 खलिफांची नावे, त्यांच्या पदव्या, तर दुसऱ्या बाजूला ईश्वर शहरशाहचे राज्य चिरस्थायी करो अशा प्रकारचा मजकूर आणि नाणे तयार केल्याचं वर्ष त्याने लिहिलेलं आहे. एकंदरीत नागरी लिपीत शहरशाही, न्यायप्रिय सुलतान, विजयवीरांचा पिता अशा प्रकारच्या पदव्या आणि टांगसाळींचं गाव याचं नाव त्याने लिहिलेलं दिसून येतं. शहरशाहच्या नाण्यांवरून राजकीय, आर्थिक, प्रशासकीय याबद्दलचा इतिहास उजेडात येतो. विशेषतः करून पुढे अकबराच्या काळात सुद्धा नाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. त्याने सोन्याचे मोहर हे नाणे 170 ग्रॅम वजनाचे तयार केले होते. हे सर्वाधिक किमतीचं असलेलं हे नाणं होतं. मोगलकालीन सम्राटांमध्ये नाण्यांचे वजन आणि त्याची शुद्धता ही एकसारखी राखली जात होती. विशेषतः करून सोन्याच्या चलनाची स्थिरता यावरून आपल्याला दिसून येते. अकबराने आपल्या नाण्यांवर 4 खलिफा, त्यांची नावे जलालुद्दीन महमद अकबर बादशाह, धर्माचा कैवारी, बलाढ्य सुलतान, विख्यात बादशाह, सर्वश्रेष्ठ ईश्वर, सार्वभौम राजा असे अनेक प्रकारचे मजकूर त्याने कोरलेले आहेत. अकबराने काही नाण्यांवर पक्ष्यांचे चित्र कोरलेले आहेत, तर काही नाण्यांवर राम सीता यांचे चित्र त्याने कोरलेले दिसून येतात. अशा प्रकारे या अकबरकालीन नाण्यांचा अभ्यास केल्यामुळे तत्कालीन अकबराने स्थापन केलेला दिने इलाही या धर्मावर नाण्यांच्या माध्यमातून प्रकाश टाकता येतो. विशेषतः करून नाण्यांवर बादशाचे नाव आणि टांगसाळीचे नाव दर्शवणाऱ्या ओळी काव्यरूपात नमूद केलेल्या दिसून येतात. जहांगीराने सुद्धा आपल्या काळामध्ये नाणी तयार करताना सौंदर्यदृष्टी आणि विविधता जोपासलेली दिसून येते. जहांगीराने आपल्याकालीन नाण्यांमध्ये राशींचे चित्र नमूद केले होते. यामध्ये त्याने सोन्याचे 168 ग्रॅम वजनाचे नाणे तयार केलेलं होतं. एकंदरीत जहांगीराने नाणी पाडण्याचे वर्ष आणि शाह अकबर याचा पुत्र जहांगीर आणि आग्रा अशा या शब्दांचा उल्लेख केलेला दिसून येतो. विशेषतः करून मुहूर ही जहांगीराच्या नाण्यावरील हिंदूंच्या पद्धतीचा प्रभाव दिसून येतो. शहाजहानच्या काळामध्ये तशी कलात्मक नाणी नव्हती. सोन्यांच्या नाण्यांवर मुख्य बाजूस 4ही सनातन खलिफांची नावे आणि बिरुदं लिहिलेली होती. औरंगजेबाच्या कारकिर्दीमध्ये नाण्यांचा दर्जा अधिकच खालावलेला दिसून येते. ठट्टा येथे 170 ग्रॅम वजनाची असलेली सोन्याची मोहूर ही नाणी त्याने पाडली होती. विशेषतः करून यात मुख्य बाजूस प्रकाशमान सूर्याप्रमाणे शाह औरंगजेब आलमगीर याने जगासाठी पाडलेली नाणी असे शब्द उल्लेख या नाण्यांवर त्याने केलेला दिसून येतो. त्याचबरोबर हिजरी सन त्याने लिहिलेले आहे. तर मागील बाजूस टांगसाळीचं नाव अशा प्रकारचं त्याने नाणी तयार केलेली दिसून येतात. एकंदरीत मोगल काळातील नाण्यांची जडणघडण, त्यांचे वजन, त्यांची सुंदरता, त्यांची अक्षरं यावरून नाण्यांचे लहान मोठे आकार या सर्व भागात, त्याचबरोबर नाण्यांच्या किमती याबद्दलचा उल्लेख यात सापडतो. यामध्ये प्रामुख्याने अर्धा रुपया, 1/4 रुपया, रुपयाचा 40वा भाग,
दमडा, दिमडी अशा विविध किमतींची बरीच नाणी पाडलेली दिसून येतात. एकंदरीत मोगल काळातील या विपुल सोन्यांच्या नाण्यावरून त्या काळातील त्यांची सोबत्याची कल्पना येते. त्याचबरोबर मोगल राजे हे संपूर्णपणे स्वतंत्र सार्वभौम सम्राट होते असं या नाण्यावरून आपल्याला समजते. अशा प्रकारे वरील सर्व साधनांच्या माध्यमातून आपल्याला मोगलकालीन इतिहास समजण्यासाठी उजेडात येतो.